नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गोविंद. आज BSTV फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आज विषय घेऊन आलो आहे, जे आपले शेतकरी मित्र आहेत ते नवीन शेळी पालन सुरू करणार आहेत आणि त्यांना शेळ्यासाठी शेड बांधायचा आहे. तो कशा पद्धतीनं बांधायचा आहे ही संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे संपूर्ण तुम्हाला माहिती भेटून जाईल. तर आपण चला विषयाकडे वळूयात. तर शेतकरी मित्रांनो, शेड संदर्भात संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा मी कच्च्या शेडबद्दल आणि पक्क्या शेडबद्दल मित्रांनो माहिती देणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा कच्च्या शेडबद्दल माहिती देणार आहे, त्याचे फायदे तोटे सांगन. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कच्चा शेड बांधायचा डोक्यात असेल तुमच्या, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही 10 शेळ्यासाठी शेड बांधताय संध्याकाळी कोंडण्यासाठी मित्रांनो. जे तुम्हाला दिवसा ओपन शेळ्या सोडायची त्याला तर पत्राची गरज नाही आहे. थोडंफार कंपाऊंड केलं तर जाळीचं तरी भाग तर बंदिस्त असत्यांतर, नाही तर मग मोकळ्या चारा सोडत असताना त्याची गरज नाही आहे. तर कच्चा शेड बनवताना मित्रांनो तुम्हाला थोडे पैसे कमी लागतील, पण त्याची लाईफसुद्धा कमी असणार आहे. कारण काय, कच्चा शेड म्हणजे काय की तुम्हाला पैसे कुठं कमी लागतील आणि पक्क्या शेडला कुठं जास्त पैसे लागतील हे सांगणार आहे. तर कच्चा शेड बांधता वेळेस तुम्हाला मेडी जे आणायच्यात, ते जे पोल असते साईडचे लोखंडी किंवा सिमेंटचे, ते पोल तर तुम्हाला कंपल्सरी पक्क्यामध्ये आणि कच्च्यामध्ये हे आणावंच लागणार आहेत. जर तुम्ही लांबणीचं शेड बनवत असताना तर 3 आडू तुम्हाला हे लोखंडीचं आणावं लागतील. मग ते पक्का असेल नाही तर कच्चा असेल मित्रांनो. त्यानंतर पक्षी तुमचे पैसे कुठं वाचणार आहेत, जी जाळी चौकोन लावायची किंवा पत्रे ठोकायचे, त्या दोन्हीबद्दल मी माहिती, जाळी ठोका किंवा पत्रे ठोका मित्रांनो. तर मी सरळ सांगेन की शेतकरी मित्रांनो, की पूर्व पश्चिम साईडकून पत्रे ठोका किंवा भिंती घाला मित्रांनो. परंतु मित्रांनो, उत्तर दक्षिण जे साईट आहे ह्या दोन्ही साईड मित्रांनो मोकळ्या सोडून द्या. कारण काय आहे त्याचं की शेळ्याला मित्रांनो मोकळी हवा सतत राहिली पाहिजे, किंवा ते मुतल्यात ओले जागा झाली खालची, ती जागा कोरडी पडली पाहिजे. त्याच्यामुळे हवा खेळती राहायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला वास यायला नाही पाहिजे, आणि हवा खेळती राहिली म्हणजे वास येणार नाही. त्याच्यामुळे मित्रांनो काय करा की तुम्ही शेड ओपन शेड ठेवा मित्रांनो, वरून पत्रे आणि खालून साईडनं जाळी मित्रांनो. त्याच्यामुळे काय होईल की तुमच्या शेळ्याला काही इजा बी होणार नाही, रोगराई जास्त वाढणार नाही, मच्छर जास्त होणार नाही त्यामध्ये मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही ओपन शेड बनवा. आणि त्यानंतर वर पत्र टाकायची आहेत किंवा येळू टाकायचे आहेत. तर शेतकरी मित्रांनो, येळू जर टाकायचा विचार तुमचा असेल कमी खर्चामध्ये, तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन की थोडे पैसे तुम्हाला कमी लागतील, पण त्याची लाईफ टाईम बी कमीच आहे मित्रांनो. कारण काय, येळू बांधायचे तुमच्या मेडीला जे लागायचे पोल ते लागणार आहे, आळू जे लागायचे ते लागणार आहेत, आणि तुम्हाला वर येळू ज्या टाकायचे त्या येळूला काही पैसे लागतील. त्यावेळेस तुम्हाला काही रानातलं आयचं तर आपल्याला भेटतं, पहाटे असत्यान, तुराटे असत्यान काय किंवा सरमाड काय असन हे टाकू शकता तुम्ही. परंतु त्याच्यावर तुम्हाला मित्रांनो चवळ एक टाकावंच लागेल. कारण काय की पाऊस जर मोठा आला तर त्याच्यामध्ये पाणी पडण्याची, मदत येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे तुम्हाला तर चवळ तर टाकावंच लागेल. तर तितके पैसे खर्चण्यापेक्षा मित्रांनो, येळूला आणि चवळ्याला तुमचे बरेच पैसे जाणार, त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे लागणार पथराला. बाकीचं तर तुम्हाला जे करायचं ते करावंच लागणार. खालचं जेवढं स्ट्रक्चर आहे मित्रांनो, ते आडूपासून खाली मेडी असत्यान, आडू असतेन, किंवा खाली कवाड चौकट असन, जाळी असन. जाळी काय तुम्हाला अशी बनवता येणार, लाकडाची येळूची ह्याची, त्याला जाळीला पैसे लागणार आहेत. खाली गच्ची असन किंवा कोबा असन, तुम्हाला ह्याच्यामध्ये पैसे गच्ची किंवा कोबा. तर मित्रांनो, गच्ची किंवा कोबा, तर तुमच्याकडं जर धुवून काढायची सोय असन, धुवून काढायची, तर तुम्ही कोबा करा, म्हणजे ह्याचा कोबा का काय, ह्याचा सिमेंटचा गच्ची करा. पण तुमच्याकडं जर पाण्याची सोय नसन धुईची, तर सरळ मुरुम टाका. कारण काय आहे मित्रांनो, मुरुम जर टाकला तर त्याची मुतारी जी आहे तर मध्ये जाईन आटून आणि जास्त घाण होणार नाही. पण जर धुईची तुमच्याकडं पाण्याची व्यवस्था असेल तर तुम्ही सरळ गच्ची करू शकता. आणि गच्ची केल्याच्या नंतर मित्रांनो त्याच्यामध्ये गोचीड, पिसवा हे थोडंसं कमी प्रमाण राहतं आहे. आणि कोबा केला म्हणजे जर मुरुम टाकला तर त्याच्यामध्ये काय होतं आहे
की पिसवा गोचीड हे थोडे जास्त प्रमाणात वाढतात. हे दोन्हीपैकी तुम्ही मग कोबा करा किंवा मुरुमाचं हे करा मित्रांनो, मुरुम किंवा गच्ची करा मित्रांनो. आणि जे वरचं स्ट्रक्चर मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही सहज मी सांगेन की तुम्हाला थोडेसे पैसे जास्त लागतील आज, पण 10-15 वर्ष तुम्हाला गरज घ्यायची लागणार नाही. हां, तुम्ही जे लांबणीचा 20 फूट करायचा तिथं 10 फूट करा मित्रांनो, कमी करा, जसे पैसे त्यांचे हे वाढवा. परंतु वर मित्रांनो पत्रे टाकून घ्या. येळूच्या आयजनाच्या ह्याच्या भानगडीत पडू नका. ही होती आजची माहिती मित्रांनो. कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणखी काही शेडसाठी माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत मी संपूर्ण देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.